आता नैतिकता आणि मूल्यांमध्ये संघर्ष होतो का? ठीक आहे, ह्या नैतिकतेमध्ये आणि मूल्यांमध्ये संघर्ष होतो का? तो येस, तो संघर्षसुद्धा होतो, कारण की जिथे मूल्य आणि नैतिक एकमेकाला टकरावतात तिथे हा संघर्ष उद्भवतो. आता ह्याचं उदाहरण घेऊन बघू आपण. एखादा डॉक्टरचं उदाहरण घेऊ. ठीक आहे, आता डॉक्टर समजा एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण आला. जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण आला, तर रुग्ण आल्यानंतर जर त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही वैद्यकीय अधिकारी असाल किंवा डॉक्टर असाल आणि तुम्हाला माहिती आहे की रुग्णाचा हा जो आजार आहे, हा आजार ह्या तुमच्या हॉस्पिटलमध्ये 10,000मध्ये पूर्णतः बरा होणार आहे, पण हाच आजार दुसऱ्या शेजारच्या हॉस्पिटलमध्ये मात्र केवळ नाममात्र 5,000मध्ये किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये अगदी 100 रुपयामध्ये हाच आजार बरा होणार आहे. मग इथं तुमची नैतिकता काय सांगणार? नैतिकता तुम्हाला सांगणार की तुम्ही तुमच्याच हॉस्पिटलमध्ये ह्या रुग्णावर उपचार करणं गरजेचं आहे. ते नैतिकतेला धरून आहे, म्हणजे इथिकली. तुमच्याकडे तुमच्या हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण आला तर तुम्ही 10,000 रुपये घेऊन त्याला ट्रीटमेंट देणं हे तुमच्या नैतिकतेला धरून बसतं. पण त्याचवेळी तुम्हाला कळतं की बाबा सरकारी हॉस्पिटलमध्ये मात्र हे 100 रुपयाला आहे, तर तुम्ही त्या रुग्णाला सल्ला द्यायचा का नाही द्यायचा हे कशावर ठरणार? तर हे मूल्यांवर ठरणार. तुमचं मूल्य काय आहे? तर तुमचं मूल्य प्रामाणिकपण असेल तर तुम्ही त्याला 100 रुपयाचा सल्ला देणार, त्याला ऑप्शन देणार. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुमचं नैतिकता आणि मूल्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता असते. आपण पुढच्या सिरीजमध्ये अजून एक कोणता तरी मुद्दा घेऊन अजून डिटेलमध्ये समजून घेऊया. तोपर्यंत थँक्यू.